पितृपक्षात येणारी इंद्रा एकादशी नेमकं इथं महत्व काय आहे तुम्हाला माहिती आहे का? नेमकं या एकादशी मागचं कारण काय आहे आणि या महिन्यात जर ही एकादशी केली तर त्याचं काय पुण्य मिळतं? तर ही एकादशी केल्यानं आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते व त्यांच्या आयुष्यात त्यांच्याकडून जर काही पाप घडले असेल तर त्याला त्याच्यातून मोक्ष मिळतं आणि त्यांना स्वर्गामध्ये स्थान मिळतं. तर चला आपण ही कथा संपूर्ण ऐकून घेऊया. हस्तिनापूर नावाच्या नगरीत महिष्मती नावाचे एक पराक्रमी आणि धर्मिष्ठ राजा राज्य करत होता. तो प्रजेचा त्याच्या पिताप्रमाणे काळजी घेत होता आणि सदा धर्मचारात मग्न राहायचा. त्याच्या राज्यात सगळे सुखी, समृद्धी आणि शांती होती. एका दिवशी महान ऋषी नारद मुनी त्यांच्या दरबारात आले. राजाने त्यांचा सन्मान केला आणि त्यांना आसन दिलं. नारद मुनी राजाला सांगितलं, हे राजा, मी यमलोकातून येत आहे आणि तिथं मी तुमचे पूर्वज म्हणजे तुमचे पिता पाहिले. त्यांनी मला तुमच्यासाठी एक संदेश दिला आहे. ते म्हणाले की त्यांनी आपल्या आयुष्यात काही पाप केले आहे ज्याच्यामुळे त्यांनी यमलोकात दुःख सहन करावे लागले. परंतु जर तुम्ही भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्षाच्या एकादशीला इंद्रा एकादशीचे व्रत विधीपूर्वक केले तर त्यांच्या आयुष्यातील पाप मुक्त होतील आणि म्हणजेच तुमच्या पूर्वजांचा आणि पितरांचा उद्धार होईल. तर राजा म्हणाले, नारद मुनी, तुम्ही मला हे व्रत पूर्ण कसे करायचे ते सांगा. तर नारद मुनीने पुढे सांगितलं की इंद्रा एकादशीचं नाव इंद्र असे आहे कारण यामुळे इंद्रलोक, स्वर्गलोक प्राप्त होण्याची शक्यता